सर्वप्रथम मी TV9 मराठी आणि TV9 नेटवर्कचा आभार मानतो. हा जो उपक्रम आहे एज्युकेशन एक्सपो, जो मागच्या वर्षी चांगले यशस्वीरित्या राबवला आणि यावर्षी कधी असं मला वाटतं की माझ्या वेळेस हे असलं असतं तर बरं झालं असतं. तर हा जो एक्सपोमध्ये आमचा जो स्टॉल आहे हा सनदी लेखपाल संदर्भात आहे, ज्याला की आपण पॉप्युलरली चार्टर्ड अकाउंटंट याने ओळखतो. आमचा जो कोर्स आहे हा पार्लिमेंटच्या अंडर येतो. इट इज सेटअप बाय द ॲक्ट अंडर द ॲक्ट ऑफ द पार्लिमेंट. तर सनदी लेखपाल या कोर्सची सुरुवात जी आहे ही आता 10वी नंतरच चालू होते. पहिली परीक्षा जी आहे ती 12वी नंतर येते, ज्याला आम्ही फाउंडेशन म्हणतो. फाउंडेशन क्लिअर झाल्यावर 9 महिन्याच्या गॅपनंतर इंटरमिजिएट येतं आणि त्याच्यानंतर येतं फायनल. असं 12वी नंतर जर हा कोर्स केला तर 4 वर्षात हा पूर्ण होतो. तर सनदी लेखपालला आपल्या माननीय पंतप्रधानांनी दोनच शब्दात असं म्हटलं की माझ्या सहीपेक्षा तुमच्या सहीचं महत्त्व जास्त आहे, म्हणून ह्याला अजूनही व्हाईट कॉलर जॉब म्हटलं जातो. कुठलंही क्षेत्र असो, आज पैसा जिथंही आहे तिथं कॉमर्स येतच, आणि म्हणून हा कोर्स कॉमर्सचं ब्रह्मास्त्र आहे. म्हणजे CA म्हटल्यावर इट इज एव्हरीथिंग अबाउट कॉमर्स अँड एव्हरीथिंग अँड एनिथिंग अबाउट कॉमर्स. तुम्हाला मोस्ट रिस्पेक्टफुल प्रोफेशन ज्याला म्हटलं जातं, अशा प्रोफेशनचा जर भाग व्हायचा आहे तर तुम्ही निश्चित या प्रोफेशनला ॲडमिशन घेऊ शकता. तुम्ही आता बघता आहात की ज्या पद्धतीने सगळ्या जागतिक घडामोडी बदलत आहेत, सगळीकडे युद्धाचं वारं आहे, अनएम्प्लॉयमेंट वाढती आहे. तुम्हाला कुठलाही CA असा दिसणार नाही की त्याच्याकडे जॉब नाही आहे. तुम्ही आयदर जॉब करू शकता, स्वतःची प्रॅक्टिस करू शकता, किंवा कुठल्याही कंपनीमध्ये CA हा लागतच असतो. सो अशा विविध प्रकारचे क्षेत्र तुमच्यासाठी ओपन होतात. त्याचबरोबर ग्लोबल कपॅसिटी सेंटर GCC नावाची एक कॉन्सेप्ट सध्या या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती येते आहे. तर बाहेरच्या देशांची जी काही कामं आहेत ती इथे बसून इथले चार्टर्ड अकाउंटंट्स करू शकतात. तर त्याच्यामध्येही चार्टर्ड अकाउंटंट्सचा रोल फार महत्त्वाचा आहे. आमची जी इन्स्टिट्यूट आहे तिचं एक ब्रीदवाक्य आहे ज्याला म्हणतात की पार्टनर इन नेशन बिल्डिंग. सो भारताच्या राष्ट्र उभारणीचे आम्ही एक खंबीर स्तंभ आहोत असं म्हटलं जातं. चार्टर्ड अकाउंटंट्स मेन 3 परीक्षामध्ये देता येतं. फाउंडेशन, इंटर आणि CA फायनल अशा 3 परीक्षा आहेत जेणेकरून तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट क्लिअर करू शकता. आणि द ब्युटी ऑफ दिस कोर्स आहे अशी आहे की CA कोर्समध्ये तुम्हाला फक्त 77,000ची इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुम्हाला रिटर्न त्याच्याहून जास्त मिळणार, कारण फक्त 77,000मध्ये तुम्ही पूर्ण CAमध्ये एनरोल होता. आणि CA झाल्यावर आत्ता आमचा कॅम्पस प्लेसमेंट झालं, त्याला लॅक्स ऑफ रुपीज आम्ही हे तुम्हाला रेम्युनरेशन म्हणून मिळतं आहे. आणि तुम्ही समज भारतात पाहिलं की CA असा कोर्स आहे ज्याच्यात ही रिझर्वेशन्स काही नाही आहेत, एज क्रायटेरिया काही नाही. तुम्ही कुठल्याही एजमध्ये CAमध्ये एंट्री घेऊ शकता आणि तुम्ही एक्झिट घेऊ शकता. नाहीतर अनलाईक अदर कोर्सेस की तुम्हाला CAमध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक एजमध्येच एंट्री करायला लागते. पण आपल्या इकडे असं ICIचं काहीच नाही आहे. रिझर्वेशन सगळ्यांसाठी ओपन आहे. आत्ताचे एक CA आहेत की ज्यांचं 78 वय होतं आणि ते चार्टर्ड अकाउंटंट झाले आहेत. आणि आत्ता CA फक्त भारतातच मर्यादित नाही आहे. तुम्ही भारताच्या बाहेर कुठल्याही देशात जा आणि कुठल्याही देशात कंपनीवर नॉक करा, 10 पैकी 6 जण CFO त्या कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट्स असतील. वैभव तनेजाचं तुम्ही नाव ऐकलं असेल तर वैभव तनेजा CFO आहे टेस्लाचा, ज्याचा हायेस्ट सॅलराईड आहे. तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो की चार्टर्ड अकाउंटंट या फील्डमध्ये या. CA फार अवघड आहे, CA होणार नाही, हे तुमच्या मनात एक बेम असेल तर ते काढून टाका. एकदा फक्त एंट्री घ्या आणि तुम्हाला मग फुल लाईफ तुम्ही खुश राहाल. ऑल द बेस्ट फॉर फ्युचर. थँक्यू.